नमस्कार मंडळी, उद्या म्हणजे 11 जुलै 2025 पवित्र एकादशी. हिंदू धर्मात एकादशीला अत्यंत शुभ, पवित्र आणि पुण्यदायी तिथी मानलं जातं. असे म्हणतात की या दिवशी श्रद्धेने केलेले छोटेसे पुण्य सुद्धा अनेक पटीनं फळ देतं. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा सोपा आणि श्रद्धेचा उपाय सांगणार आहे, जो तुमच्या घरातील तुळशीसमोर केला तर घरातील नकारात्मक दूर होण्यास मदत होऊ शकते, मनाला शांती मिळू शकते आणि सकारात्मक विचारांना बळ मिळू शकतं. अनेक लोक हा उपाय श्रद्धेने करतात आणि त्यांना मानसिक समाधान, आत्मविश्वास आणि चांगल्या गोष्टी अनुभूती मिळण्यास सांगते. मंडळी, आपल्या हिंदू धर्मात तुळशीला माता मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात पवित्रता, सकारात्मक आणि चांगले वातावरण राहते असे मानले जाते. म्हणून एकादशी दिवशी तुळशीसमोर केलेली प्रार्थना विशेष महत्त्वाची मानली जाते. पण मित्रांनो, या उपायामध्ये एक छोटीशी चूकही करू नका, कारण श्रद्धा, स्वच्छ मन, सकारात्मक भावना यामुळे कोणालाही पूजेचे खरं महत्त्व वाढते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एकादशीचे महत्त्व काय आहे, तुळशीसमोर कोणता सोपा उपाय करायचा, कोणता मंत्र म्हणायचा आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक सुंदर प्रार्थना सांगणार आहे, जी की एकादशी दिवशी भक्तिभावाने म्हटली जाते. जर तुम्ही भगवान विष्णू आणि तुळशी मातेवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की ओम नमो भगवते वासुदेवाय असं नक्की लिहा. आणि आता जाणून घेऊया या पवित्र एकादशीला तुळशीसमोर कोणता सोपा उपाय करायचा, जो तुमच्या घरात सकारात्मक, सुख, समाधान वातावरण निर्माण करण्यास मदत करतो. मित्रांनो, एकादशी फक्त एक तिथी नाही, तर ती भक्ती, श्रद्धा, आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो. हिंदू धर्मामध्ये एकादशीचे महत्त्व खूप मोठे सांगितले आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंनी मनापासून पूजा केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात सकारात्मकतेचा प्रवेश होतो. आपल्या शास्त्रामध्ये असे वर्णन केले आहे, एकादशीच्या दिवशी उपास, जप, दान, प्रार्थना मन अधिक शांत आणि एकाग्र होते. त्यामुळे अनेक लोक या दिवशी आपले वाईट विचार, राग, चिंता सोडून नवीन सुरुवात करण्याची संकल्पना करतात. आता तुम्ही विचारलं की या दिवशी तुळशीचे एवढे महत्त्व का आहे. मित्रांनो, तुळशीला हिंदू धर्मात माता मानले जाते. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानले जाते. त्यामुळे एकादशी दिवशी तुळशीची पूजा करणं शुभ मानले जाते. अनेक घरामध्ये आजही सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप हिरवेगार असते त्या घरात सात्विक वातावरण, शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी प्रत्येक घरात तुळस लावण्याची परंपरा सुरू केली. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी तुळशी समोर बसून काही क्षण प्रार्थना केली तर मनातील तणाव कमी होतो आणि मनाला एक वेगळीच आनंद मिळतो, कारण प्रार्थनेमध्ये खूप मोठी शक्ती असते. या पवित्र दिवशी आपण फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी, आई वडिलांसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतो. म्हणून मित्रांनो, उद्याची ही पवित्र एकादशी साधी समजू नका. श्रद्धेने केलेली छोटी प्रार्थना सुद्धा आपल्या मनाला नवीन आशा आणि सकारात्मक निर्माण करू शकते. आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की तुळशी समोर कोणता सोपा उपाय करायचा, कोणता दिवा लावायचा, कोणता मंत्र म्हणायचा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत तो अत्यंत सोपा पण श्रद्धेने करायचा उपाय. हा उपाय कोणत्याही मोठ्या खर्चात नाही तर कोणत्याही विशेष सामग्रीत गरज नाही. फक्त श्रद्धा, विश्वास आणि मनाची शुद्धी भावना आवश्यक आहे. उद्या सकाळी शक्यतो सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर लवकर उठा. स्नान करून स्वच्छ आणि शक्य असल्यास कपडे हलक्या रंगाचे परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरात भगवान विष्णू आणि तुळशी मातेला नमस्कार करा. यानंतर तुळशी समोर एक छोटासा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा की हे प्रभू, माझ्या घरात दुःख, चिंता, नकारात्मक दूर करा. त्यानंतर एका तांब्या किंवा लोट्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यामधून थोडे हळद, कुंकू किंवा एक फूल टाका. हे पाणी हळूहळू तुळशीला अर्पण करा. आता तुळशीपाशी करा. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत तो अत्यंत सोपा, श्रद्धेने केला जाणारा उपाय.
कोणत्याही मोठ्या खर्चाला नाही, फक्त मनामध्ये श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक भावना असणे गरजेचे आहे. उद्या म्हणजे पवित्र एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. शक्य असल्यास पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घाला, कारण हे रंग सात्विक, शुभ मानले जातात. त्यानंतर आपल्या घरातील तुळशीसमोर जा. सर्वप्रथम तुळशी मातेला नमस्कार करा आणि मनामध्ये आपल्या कुलदेवता भगवान विष्णू आणि स्वामी समर्थ यांचे स्मरण करा. आता एक छोटा तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुळशीसमोर लावा. दिवा लावताना मनात प्रार्थना करा, हे तुळशी माता, माझ्या घरातील दुःख, चिंता, नकारात्मक दूर करून सुख, शांती आणि सकारात्मक प्रदान करा. त्यानंतर एका तांब्यात किंवा लोट्यात स्वच्छ पाणी घ्या आणि ते हळूहळू तुळशीच्या मुळांशी अर्पण करा. पाणी अर्पण केल्यानंतर हात जोडून हा मंत्र 11 वेळा म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. मित्रांनो, मंत्राचा जप करताना कोणतीही घाई करू नका. शांतपणे, भक्तिभावाने आणि पूर्ण श्रद्धेने मंत्राचा उच्चार करा. यानंतर तुळशीची 3, 5 किंवा 11 प्रदक्षिणा घाला आणि आपल्या मनात इच्छा, तिच्या आणि कुटुंब सुखासाठी प्रार्थना करा. त्यानंतर तुळशीसमोर बसून 2 मिनिटे डोळे बंद करा आणि मनामध्ये भगवान विष्णूचे स्मरण करा. आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, घरातील सुख शांतीसाठी आणि सकारात्मकतेसाठी प्रार्थना करा. मित्रांनो, या उपायामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सकारात्मक विचार. कारण जेव्हा आपण भक्तिभावाने प्रार्थना करतो तेव्हा मनाला शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो, जीवनातील आव्हानांना समोर जाण्याची नवीन ऊर्जा मिळते. अनेक लोक एकादशी दिवशी तुळशी समोर दिवा लावून आणि प्रार्थना करून आपल्या दिवसाची सुरुवात करतात. त्यामुळे मानसिक समाधान, सकारात्मकतेची अनुभूती मिळते. म्हणून मित्रांनो, उद्या पवित्र एकादशी दिवशी काही मिनिटे काढा, तुळशी समोर हा साधा उपाय करा आणि भगवान विष्णू व तुळशी मातेच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करा. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत या उपायाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि कोणत्या गोष्टी विशेष काळजी घ्यावी. मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की एवढा साधा उपाय केल्याने नेमका काय फायदा होतो. तर मित्रांनो, कोणताही धार्मिक उपाय हा जादू किंवा चमत्कार नसतो, पण श्रद्धा, प्रार्थना, सकारात्मक विचार यामुळे आपल्या मनाला एक नवीन शक्ती मिळते. जेव्हा मन शांत, सकारात्मक असते तेव्हा आपण जीवनातील अडचणी अधिक समोर जाऊ शकतो. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की प्रार्थना म्हणजे ईश्वर संवाद साधण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे. जेव्हा आपण तुळशी समोर बसून भगवान विष्णूचे नमस्कार करतो तेव्हा आपल्या मनातील भीती, चिंता, नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात. मित्रांनो, तुळशी ही फक्त एक वनस्पती नाही, तर ती पवित्रतेचे, भक्तीचे प्रतीक मानले जाते. म्हणून अनेक घरामध्ये सकाळी संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावण्याची परंपरा आजही जपली जाते. असे मानले जाते की ज्या घरामध्ये नियमित पूजा, प्रार्थना, नामस्मरण केले जाते त्या घरामध्ये शांतता, सकारात्मक वातावरण निर्माण होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि मनातील तणाव कमी होण्यास मदत होते. एकादशीचा दिवस आपला एक संदेश देतो की काही क्षण स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, ईश्वराच्या स्मरणासाठी काढा. कारण जीवनात पैसा, यश, प्रतिष्ठा महत्त्वाची असली तरी मन शांती, समाधान यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीच नाही. मित्रांनो, अनेक वेळा आपण अडचणीमध्ये असतो, जेव्हा निराशा आपल्या घरून टाकते, अशा वेळी प्रार्थना, भक्ती, ईश्वर विश्वास आपल्याला पुन्हा उभा राहण्याची ताकद देते. म्हणून उद्या पवित्र एकादशीला तुळशी समोर काही मिनिटे बसून मनापासून प्रार्थना करा. आपल्या घरातील सुख, शांती, आरोग्य, समृद्धीसाठी आशीर्वाद मागा. लक्षात ठेवा, श्रद्धेने केलेली छोटी प्रार्थना सुद्धा मनामध्ये मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, एकादशी हा केवळ उपास दिवस नाही, तर हा वाणी आणि विचार शुद्ध करण्याचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी काही गोष्टी विशेष काळजी घेणे आवश्यक मानले जाते. सर्वप्रथम, एकादशी दिवशी शक्यतो राग आणि विवाद टाळा. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण आपल्या जवळची व्यक्तींवर भांडतो, पण या पवित्र दिवशी शांत राहण्याचा प्रयत्न करा, कारण मनातील शांतता ही खरी पूजा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाचं मन दुखवू नका. आपल्या बोलण्याच्या, वागण्याने किंवा कृतीने एखाद्या व्यक्तीला दुःख होणार नाही याची काळजी घ्या. शास्त्रामध्ये सांगितले आहे की दुसऱ्यांना आनंद देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. मित्रांनो, या दिवशी खोटे बोलणे, फसवणूक करणे आणि वाईट विचार मनात ठेवू नका, कारण या दिवशी आपल्याला सत्य, संयम आणि चांगल्या
आचरणाचा संदेश देतो। तसे शक्य असल्यास गरजू गरीब व्यक्तींना मदत करा, एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्न द्या, एखाद्या गरजूला कपडे द्या किंवा पक्ष्यांसाठी पाणी ठेवा। दान सेवा यामुळे मनाला खूप समाधान मिळते। एकादशीच्या दिवशी शक्यतो भगवान विष्णूचे नामस्मरण करा। काही वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। यामुळे मन एकाग्र होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी नकारात्मक विचारापासून दूर राहा। माझे काही चांगले होणार नाही, माझे नशीब खराब आहे, असे विचार मनातून काढून टाका। त्याऐवजी ईश्वरावर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा। लक्षात ठेवा, एकादशीचा खरा अर्थ फक्त उपवास नाही तर स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणणे आहे। आपल्या विचारामध्ये, बोलण्यात आणि वागण्यात जर चांगुलपणा आला तर हा पवित्र दिवसाची सर्वात मोठे फळ आहे। म्हणून मित्रांनो, उद्या एकादशीच्या दिवशी तुमच्या समोर श्रद्धेने प्रार्थना करा। मित्रांनो, उद्याची ही पवित्र एकादशी तुमच्या आणि तुमच्या सर्व कुटुंबाच्या जीवनात सुख, शांती, आनंद, सकारात्मक घेऊन येत आहे। हीच भगवान विष्णूने तुळशी मातेच्या चरणी प्रार्थना करा। लक्षात ठेवा, जीवनात कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा, भक्ती, सकारात्मक विचार कधीही सोडू नका, कारण ईश्वर प्रत्येकाची प्रार्थना ऐकतो। कधी लगेच तर कधी योग्य वेळ आल्यावर आपल्या आयुष्यात चांगले बदल घडवतो। उद्या सकाळी तुळशीसमोर दिवा लावा, मनापासून प्रार्थना करा आणि एक क्षण ईश्वराचे स्मरण घालवा। आपल्या कुटुंबासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आई वडिलांच्या आरोग्यासाठी आणि घरातील सुख समृद्धीच्या आशीर्वादासाठी। चला आता समजून घेऊया छोटी प्रार्थना। हे भगवान विष्णू, आमच्या घरात तुमची कृपा कायम राहू दे। आमच्या मनातील भीती, चिंता, दुःख दूर करा। आमच्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी प्रदान करा। तुळशी माते आमच्या घरात सदैव सकारात्मक आणि आनंद नांदू दे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो नारायण नमः। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही उद्या हा उपाय श्रद्धेने करत असाल तर कमेंटमध्ये नक्की जय तुळशी माता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। आपल्याला सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन आध्यात्मिक आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री हरी विष्णू, जय तुळशी माता, श्री स्वामी समर्थ मंडळी। स्वस्त खा, मस्त राहा मंडळी। बाय।